इगतपुरीमधील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण करत लुटण्यात आलं। गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली। 15 किलोमीटर पाठलाग करून विनयभंग देखील करण्यात आला आणि लुटमार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप पर्यटकांनी केलाय। 9 संशयित पोलिसांच्या या प्रकरणामध्ये ताब्यात आहेत आणि तपास सुरू आहे। इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर हल्ला, विनयभंग, लूटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी 9 संशयितांना ताब्यात घेतले। या प्रकरणी पुढील तपास सुरू केला। नाशिक रोड इथले कुटुंब भावली खुर्द इथला धबधबा पाहण्यासाठी गेलं होतं। त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या 2 अनोळखी तरुणांनी कुटुंबातील महिलेकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या। महिलेच्या पतीनं जाब विचारल्यानंतर आरोपी संतप्त झाले। आरोपी तरुणांनी इतर साथीदारांना बोलावून संबंधित कुटुंबाला दमदाटी केली आणि धक्काबुक्की केली। तर तो ब्रिज आहे ना, तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते। तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्याच्या बाजूने चालले होते। तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर, मारलं। तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर। मग हे आणि माझी धीर मागणं आले। त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय। आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं। त्यामुळे हे कुटुंब त्यांच्या कारनं घरी जाण्यासाठी निघालं। यावेळी आरोपींनी एका कारनं आणि एका दुचाकीनं संबंधित कुटुंबाच्या कारचा पाठलाग सुरू केला। तब्बल 12 ते 15 किलोमीटर पर्यंत हा थरारक पाठलाग सुरू होता। त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्याच्या पुढे आरोपींनी बांबूच्या काठ्या, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडच्या सहाय्यानं कार अडवून तिच्या काचा फोडल्या। यावेळी महिलेच्या छातीला हात लावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय। तसंच पीडित महिलेच्या जावेचा महागडा फोन आणि पीडित महिलेच्या पतीच्या गळ्यातील 2 तोळ्याची चेन हिसकावल्याचा आरोप कुटुंबानं तक्रारीत केलाय। कुटुंबानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 9 संशयितांना ताब्यात घेतले। मात्र पर्यटन स्थळी घडलेल्या या गंभीर घटनेमुळे भावली धबधबा परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।